नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, गुरु अकॅडमी युट्यूब चॅनल वर तुमचे मनापासून स्वागत आहे। विद्यार्थी मित्रांनो, अंतरिम आन्सर की नंतर अंतिम आन्सर की आलेली आहे। महाटीईटी ची अंतिम आन्सर की आलेली आहे। प्रश्न किती बाद झालेत, हॅशटॅग म्हणजे काय, नेमका त्याचा अर्थ काय होतो याबद्दल सुद्धा आपण सविस्तर चर्चा करणार आहोत। शिक्षक भरती म्हणजे टॅट एक्झाम कधी होईल, टॅट एक्झामची तयारी करावी का, शिक्षक भरती कोणत्या महिन्यात जाहिरात येईल याबद्दल सविस्तर चर्चा आपण आजच्या या व्हिडिओमध्ये करणार आहे। विद्यार्थी मित्रांनो, चॅनलवर नवीन असाल किंवा तुम्हाला क्लास लावायचे असतील तर हा माझा संपर्क क्रमांक आहे। या संपर्क क्रमांकावर संपर्क साधायचा आहे। हा संपर्क क्रमांक व्हॉट्सअप तसेच कॉलिंगचा आहे। तुम्ही व्हॉट्सअप केला तरी क्लासची इन्फॉर्मेशन मिळून जाईल। आपली 1 जानेवारी पासून नवीनच फ्रेश बॅच चालू झालेली आहे। महाटीईटी पास झालं म्हणजे शिक्षक नाहीये। टॅट एक्झाम मध्ये चांगले गुण आले, शिक्षक अभियोग्यतेमध्ये जर चांगले गुण आले तरच आपण येत्या आगामी काळामध्ये चांगल्या पद्धतीने शिक्षक होऊ शकणार आहोत, हे डोक्यात ठेवा मित्रांनो। चला अपडेट काय आहे बघू। अपडेट असं आहे, आन्सर की बाबतचं महत्वपूर्ण अपडेट आहे मित्रांनो। इथे ऍप्लिकेशन मध्ये गेल्यानंतर तुम्हाला इथे अंतिम उत्तर तालिकेबाबत सूचना देण्यात आलेली आहे। महाराष्ट्र परीक्षा परिषदेमार्फत दिनांक 10 नोव्हेंबर 2024 रोजी घेण्यात आलेली शिक्षक पात्रता परीक्षेची अंतरिम उत्तर सूची 11/12/2024 रोजी प्रसिद्ध करण्यात आली होती। या परीक्षेचा पेपर क्रमांक 1 व पेपर क्रमांक 2 च्या प्रश्नपत्रिकेतील कोणत्याही प्रश्नाबाबत किंवा पर्यायी उत्तराबाबत त्रुटी आक्षेप असल्यास ते परीक्षा परिषदेकडे 16 तारखेपर्यंत पोहोचवायचं होतं आणि ते पोहोचलेले आहे। आणि खरं रिअल म्हणजे मित्रांनो लक्षात घ्या, खरं तर पाहता आपल्याला अंतिम आन्सर की मध्ये मराठी माध्यमात कोणते प्रश्न बाद झालेले आहेत ते इथे तुम्हाला दिसून येतील। आता एचा जर रखाना चेक केला, ए मध्ये या साईडला काहीच नाहीये, इथे सुद्धा काही नाही। आता हॅशटॅग किंवा डबल आन्सर देणारे लोक आहे, हे बघा इथं काय आहे, डबल आन्सर। ज्यांनी 2 व 4 आन्सर दिले या प्रश्नाचं, ए आन्सर की मधलं प्रश्न क्रमांक 63, तर 2 व 4 आन्सर दिलेल्या व्यक्तीला सरळ सरळ त्यांनी काय म्हटलेलं आहे की ते 2 व 4 मार्क देणाऱ्याचं आन्सर करेक्ट आहे असं म्हटलेलं आहे। तुम्हाला याच्याबद्दल बऱ्याच विद्यार्थ्यांना डाऊट आहे। हॅश म्हणजे कॅन्सल झालेला आहे, प्रश्न बाद झालेला आहे, त्याचा सुद्धा तुम्हाला मार्क मिळणार आहे। हे अंतिम आन्सर की मध्ये व्यवस्थित चेक करून घ्या की आपण जर काटावर पास असाल तर तुम्हाला या क्वेश्चन बद्दल व्यवस्थित विचार करायचे। दोन ऑप्शन मधलं उत्तर असेल किंवा अंतरिम आन्सर की नुसार हॅश असेल तर, अंतिम आन्सर की नुसार हॅश असेल तर प्रश्न क्रमांक 84 हॅश एकच हॅश आहे मित्रांनो, लक्षात घ्या। आणि एकच प्रश्न डबल आन्सर आहे 2 आणि 4। तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला ही आन्सर की सुद्धा हवी असेल तर मी इथे तुम्हाला टेलिग्रामची लिंक देतो, टेलिग्रामवर टाकलेली आहे। टेलिग्रामवर जाऊन तुम्ही @HPundesir असं टाईप करा टेलिग्रामला, तुमचा आपल्या चॅनलला जोडले जाल आणि तिथे तुम्हाला जे काही फर्स्ट पेपर व सेकंड पेपर याबद्दलची आन्सर की तुम्हाला मिळून जाईल। परत एकदा रिपीट करतो, @HPundesir असं टाकल्या आपल्या टेलिग्राम चॅनलला तुम्हाला ऍड होता येणार आहे। तर लवकरात लवकर जाऊन तिथे चेक करू शकता। चला मित्रांनो, पुढे बघू। अंतरिम आन्सर की नुसार जर विचारात घेतलं तर तुमचे आन्सर किती बरोबर आलेत। ओपनच्या विद्यार्थ्याला 90 ला पास आहे। सर्टिफिकेट नंतर काढलेलं आहे। मी अगोदर फॉर्म भरताना जनरल मध्येच भरला होता, तर जनरल भरला असाल तर जनरलच तुम्हाला आरक्षणामधले 90 मार्क मिळवावे लागतील। आणि जर तुम्ही फॉर्म भरून सर्टिफिकेट काढलेला असाल तर तुम्हाला ते आरक्षण मिळणार नाही। त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो, जनरल मध्ये असाल तर जनरलचेच मार्क मिळवायचे, कास्ट मध्ये असाल 83 किंवा 82 मार्काला पास असणार आहे। आता सगळ्यात महत्वाचा आणि अति महत्वाचा विषय म्हणजे जे की सर प्रमाणपत्र कधी मिळेल, एक 15 दिवसामध्ये निकाल लागेल आणि प्रमाणपत्र मिळून जातील। आणि तुम्हाला एक गुपित बातमी सांगतो मित्रांनो, एप्रिल किंवा मे या महिन्यामध्ये टेट एक्झामची 100% ऍड येणार आहे। 100% बोलतोय मी।
मी काय बोलतोय, 100% ऍड येणार आहे, जाहिरात येणार आहे. कोणत्या महिन्यात? एप्रिल किंवा मे महिन्यामध्ये. म्हणजे एप्रिलच्या मध्यात आणि मेच्या पहिल्या आठवड्यापर्यंत ऍड आलेली असेल. साधारण 15,000 प्लस जागा आलेल्या असतील. लक्षात घ्या, किती? 15,000 प्लस. बी सिरियस, बी केअरफुली, अभ्यासाला लागा, पॅटर्ननुसार व्यवस्थित अभ्यास करा. आणि क्लास जर म्हटलं तर मित्रांनो, क्लासचा फायदा होतच असतो. क्लास लावायचा असेल तर हा माझा संपर्क क्रमांक आहे, या संपर्क क्रमांकावर संपर्क साधा. आता विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला सांगण्यात आलं, बरेच चॅनल सांगत होते फेब्रुवारीमध्ये ऍड येईल, फेब्रुवारीमध्ये ऍड येईल. तुम्हाला वाटतंय का रे येणं शक्य आहे? मी आजपर्यंत कुठंच सांगितलं नाही बाबांनो, एप्रिल मे जून महिन्यात कोणत्याही महिन्यात येईल. पण आज गुपित बातमी का आली? कारण टीईटीची फायनल आन्सर की आली म्हटल्यानंतर सर्टिफिकेट अलाउ होतात. सर्टिफिकेट साधारण 15 ते 20 दिवसामध्ये अलाउड होतात. फायनल आन्सर की आल्यानंतर, निकाल लागल्यानंतर, आणि त्यानंतर टेट एक्झामच्या डेट पडतील आणि भास्कर डेट येईल मित्रांनो, एप्रिल किंवा मे महिन्यामध्ये जाहिरात येईल. आणि जून महिन्यामध्ये तुमचा पेपर झालेला असणार आहे टेट एक्झामचा. लक्षात घ्या. त्यामुळे आपल्याकडे जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल हे 4 महिने आणि मे जून रिव्हिजनचे महिने, असा 6 महिन्याचा कालावधी आपल्याकडे आहे. या 6 महिन्यामध्ये तुम्हाला शिक्षक होण्याची नक्की संधी आहे. जरा थोडस बाकीच्या गोष्टी बाजूला ठेवून अभ्यासाकडे लक्ष दिलात तर नक्की शिक्षक झाल्याशिवाय राहणार नाही. तुम्ही आता पण शिक्षक आहात, पण प्रायव्हेट सेक्टरमध्ये. मी बोलतोय गव्हर्नमेंट सेक्टरचं बोलतोय मी. थँक्यू व्हेरी मच. व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट मध्ये सांगा. येणारे प्रत्येक व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला म्हणजेच ग्रो अकॅडमी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू व्हेरी मच. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.